सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान फार वाढलेले आहे आणि सध्या गरिबाच्या फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जे पारंपरिक पद्धतीने माठ तयार होत आहेत. मी आज भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील किटाळी या गावामध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने माठ तयार होत आहेत. ह्या माठाला विदर्भात खूप जास्त मागणी होत आहे. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं इथं जे माठ तयार करण्याचं काम सुरू आहे. हा जो माठ आहे ह्या माठाला भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूरच्या बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. हा माठार जो आहे करीबन उत्पादन जो आहे यांचा करीबन हा 6 महिन्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपयाचा उत्पादन सुद्धा होत असतो. आणि आपल्यासोबत इथं बोलण्याला एक सोबत इथले जे मालक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया की कशा पद्धतीने ते माठ तयार होतात आणि काय त्याची मागणी होत आहे. तर काय ना तुमचं आणि इथं जो माठ तयार करतात कशा पद्धतीने तयार होत आहेत? माझं नाव गणेश दामाजी वरवाडे आणि हे मातीचे माठ आहेत आणि आम्ही माती तळ्यामधून आणतो आणि आणल्यानंतर त्याला बारीक करून शनीर गारतून आणि त्याच्यानंतर माठा बनवतो. अ, किती मागणी होत आहे तुमच्या ह्या माठाला? माठाला भरपूर मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातून येतात, गोंदिया जिल्ह्यामधून येते, चंद्रपूर जिल्ह्यामधून येते, पवनीमधून येतात आणि मग ठोकमध्ये माल जाते त्याला आणि बाकी मग आपल्या गाडीनं खेडेपाडी नेऊन शनिवारी विकायला लागते. नक्कीच यांचं असं म्हणणं आहे की हे जे माठाला आहे खूप जास्त मागणी होत आहे. जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा ह्या माठाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे आणि म्हणून गरिबाच्या फ्रीज म्हणून ओळखला जाणारा हा जो माठ हा विदर्भात प्रसिद्ध मानला जातो आहे. सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.